नाथ तो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सावते महाराज, संत गुरुदास महाराज, सब संतान की जय। आधी नेमाप्रमाणे उभी सांगतो. काळीमा सांडेल कोळसा, वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मासा विटू शकेल, भली असुरा प्राणिया, शौचत्व नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया मध्याच्या. काय कळलं नाही साहजिकच आहे, ते समजून सांगायसाठी तर इथं बसवले. बरोबर आहे का? ओवी सांगणाराची ओवी तर पाठ पाहिजे का नको? होय का नाही? बोला हो. असं बोलत बोलत आपण प्रवचन करणार आहोत. पण काय झालंय, पिढ्या रागी देऊ नका बरं का, मी त्यातलाच आहे. कारण मी पोपटरावांकडनंच भजन शिकलोय, खरं ते बोलतो. इनका अभाव ते बरोबर आहे का? काही नावात आठवतात का? ह्या गोष्टीला 45 वर्ष झाली ताई. 45 वर्षापूर्वी हा तरुण डॉक्टर आला, केवला दवाखाना चालू केला आणि या सगळ्या लोकांनी मला बिघडवला. ऐका त्याचा अर्थ आहे. काय केलं घाबरू नका हो, बोला. काय केलं? बिघडवलं. मी सगळं पोपटरावचं नाव घेऊन बोलतोय. आज त्यांची पुण्यतिथी आहे ना, मग चांगल्या स्मृती बोलल्या पाहिजेत का नको? बोला. कशासाठी मला ते नितीनने एवढा अट्टहास करून मला या ठिकाणी बोलवलं. बघा योग कसा असतो. मी अजून 9वीचा अर्थ सांगितलेला. आज असं झालं, मला इतका अत्यानंद व्हायला लागलाय की आज अख्खा महाराष्ट्र गेली अनेक वर्ष मी नाही त्या कारणाने कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे कारणाने फिरतोय. पण ज्यांनी मला घडवलं, बिघडवलं याचा अर्थ ज्यांनी मला घडवलं, त्या घडवणाऱ्यांची हे त्यातच आहे, आम्हाला बिघडवणारे अशांची सेवा करण्याची संधी आज आम्हाला मिळते. आम्ही सगळी त्याला 40-45 वर्षापूर्वी तरुण होतो का नव्हतो? बोला की राव. आताही तरुणच आहे, म्हातारा बितारा नाही. काळजी करू नका, वयावर जाऊ नका. काय पाहिजे? अंतरी निर्मळ. बोला पुढं. वाचेचा रसाळ, दया गळामाळ. हे काय गात्यातलं नाहीये, पण मी प्रबोधनासाठी फक्त दया गळामाळ असू नये. अंतःकरण निर्मळ पाहिजे आणि ते निर्मळ करण्यासाठी वारकरी संप्रदायाशिवाय बोला पर्याय नाही. आणि ते निर्मळ व्हावं म्हणून मी ओवी माझा नाव घेतली. बरोबर आहे का? काय कोणची घेतली? काळीमा सांडेल कोळसा. एक वेळ कोळसा आपला काळीमा म्हणजे काळा रंग बदलू शकेल. मी नाही म्हणत आहे, माऊलीची ओवी घेतलेली आहे. काळीमा सांडेल कोळसा, बरी चोखी होईल वायसा. वायसा म्हणजे कावळा. बरोबर आहे? कावळ्याचा रंग सगळे बोला हो. आज लई चांगली संधी तुम्हाला मिळाली. कारण मी काय महाराज नाही, करायचं बोलतो. मी आहे डॉक्टर. घाबरू नका, माणसांचाच डॉक्टर आहे. कोणा घाबराल? हे डॉक्टर तर म्हणतात नक्की काय आहे. आणि प्रॅक्टिस करायलाच उपळवाट, सातवली, वडशिवणं करत असं प्रेम असतं. वडशिवणं करत केमला जायचो. त्यामुळे आलेले काय, जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असं झालं असावं. आणि हा सत्संग घडला. त्या सत्संगातून आम्ही बिघडलो, याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या भाषेत आम्ही बी घडलो. बरोबर आहे का? आणि तुम्ही बिघडा म्हणजे काय? आजचं प्रबोधन ऐकून, माझं नाही, संतांचं ऐकून तुम्ही बी घरात बघा. तुम्ही बी सगळ्यांनी लाजू नका. मी आता घरातलाच आहे ना, आणि घरातला कार्यक्रम आहे हा. आणि काही वेळ वाकडं बोलायचं नाही, फक्त त्यांच्या स्मृती जागृत करायच्या. मी आता नाव सगळ्यांच्या आठवणार नाही. आठवत तसं मी घेतलं. मी काबाचंही नाव घेतलं, पोपटरावांचंही नाव घेतलं. अजून अनेक मंडळी आमच्या बरोबर होती, पण मला गॅप खूप झाल्यामुळे नाव आठवत नाही. पण मी आलेलाही दोघा तिघांना मी ओळखतोय, पण नाव सांगा. बरोबर का? हा, नाव सांगा म्हटलं, कारण मध्ये गॅप पडतो. गॅप आपला तुम्ही म्हणाला तर तुम्ही ओवीकडे नेली, ते ओवीकडेच यायला लागलं. काळजी करू नका. काळीमा सांडेल कोळसा. पटपट ऐका. एक वेळ कोळसा आपला काळा रंग पुढे बोलायचंय. मी बोललो तर आता बदलू शकतो. बरोबर. बरी चोखी होईल वायसा. एक वेळ कावळ्याला सुद्धा एकादशी करावीशी वाटेल. नीट ऐका. माणसाला म्हणलेलं नाही
म्हणून तर प्रवचन घ्यावी लागतायत, कीर्तन घ्यावी लागतायत. तुका म्हणे मेलो सांगता मी तर काय करू, बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सांगून सांगून मेलो, पण समाज काय आमचं ऐकायला बोला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये नितीनने बरं पोपटरावच्या स्मृती प्रित्यर्थ आज हा जो सत्संग घडून आणला आणि तो ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ असल्यामुळे आजचा दिवस मला फार एक वेगळा आनंदही देतोय आणि आठवणी घेऊन देतोय. आमच्या दोन्हीचं मिश्रण म्हणजे आजचं प्रवचन आहे असं मी तरी समजतोय, बरोबर आहे का? हा, आता असं बोलत राहिलात ना मला सुचत राहील. मी काय लिहून आणलंय का? काय बोला, काय लिहून आणलंय? हे सगळं या कॉम्प्युटर मध्ये फीड केलेलं आहे. याला काय म्हणायचं? कॉम्प्युटर. हा कोणी बनवला आहे? कोणी बनवला की मी हात केलाय की कोणी बनवला नाही? देवानेच की. देव दिसला का? कसं देवाने म्हणतात हे सांगायला तर एक डॉक्टर आला आहे तिथे, बरोबर का? महाराजाने देव सांगून म्हणजे मी टीका नाही करत आहे, महाराजाने देव सांगून पटत नाहीये. आता डॉक्टरच जेव्हा सांगेल चाले हे शरीर, बोला बोला, चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. असं तरी तो येईल जसा विषय येईल वेळेमध्ये संपवायचा असल्यामुळे जसं जमेल तसं थोडक्यात सांगायचा आपण प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा एक वेळ कोळसा आपला काळा रंग बदलू शकेल, बरी चोखी होईल व्हायचा कावळ्याला एखाद्याची करावीची वाटेल, बरी आसुऱ्या प्राणी या शौचत्व नाही धनंजया. नीट ऐका. वर्ण माळकरी आता आपल्यालाच बोल म्हणजे बाकीच्या नारा घ्यायचं. बोला की लेकी बोले काय म्हणतात? लेकी बोले, लेकी बोले सुने लागे. लक्षात ठेवा बरं, लेकी बोले सुने लागे. मस्त माळ घातले तर कोणी निघाल. ऐका दृष्टांत आहे. कपाळाला काय लावला? बागची बोला राव काय लावला? नितीन बोल, तू सुद्धा बोल. काय लावला? तूच लावला की मला. काय लावला? आवाज येऊ द्यायचा. काय लावला? किती लोकांना अर्थ कळला? बुक्का का लावायचा? कुठं कळतंय आम्हाला? म्हणजे राग येऊ देऊ नका हे सांगणं हेच मला ते बरोबर आहे का? आपलं कर्तव्य आहे. अभ्यास करून जे बोलायचंय बरोबर आहे. पुस्तकातलं मस्तकात घ्यायचं आणि मस्तकातलं बोलणाऱ्याला प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणतात. मी बाकीच्यांवर टीका करत नाहीये, कारण सहसा माढा तालुक्यात इतका बिघडलेला डॉक्टर अजूनपर्यंत तरी नाही असं मी घरी धरतो आणि पुढे त्या पद्धतीने बोलतोय. पण घडवणारी तुम्ही ग्रामीण भागात येताना बोललो होता माझ्या बरोबर अरुणाने अजून त्यांची कुठे गेले ते? हा तेच की त्याला बोललो मी. या ग्रामीण भागाने तर आम्हाला घडवलंय. अर्थ कळला का? म्हणून आजकाल घडवणारी मंडळी कमी पण बिघडवणारी बोला की कळलं का? बोला. आता काय काय मी तळमळणी येतो माहिती का? हे झालंय बाग आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही येत होतो तेव्हा लय अवस्था बिकट होती, काहीच नव्हतं. दुष्काळ इतका की जगायला काही जण गेली अशी अवस्था होती. आणि आज आमचं सुदैव आज आम्हाला बदल झालेला बघायला मिळतोय. ह्याच्याच्या भाग्य काय पाहिजे? मला खरं काय ते सांगा, बरोबर आहे. मग आता इतकं सगळं समृद्धी मला तर बांगला बिंगला पोपटरावच्या वस्तीवर आलं वाटतच वाटत. खरं सांगतो बिचारा अतिशय गरीब माणूस. रात्री राव तुम्ही कुर्डवाडीला यायचात असल्या गाड्या भाड्यानं. आम्हाला आता निमगावला गाडी ठेवावी लागली, निघणं पाहुण्याची गाडी घेऊन आले. खरं ते सांगतो त्यात आम्ही भाग्यवान आहोत, बरोबर आहे. ते सगळ्यात साधनं उपलब्ध झाली. काही नसतानाही मंडळी येऊन आम्हाला घडवून गेली. आज ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळते. त्या बरी चोखी होईल व्हायचा. राक्षसही मासा विटू शकेल. उभी आहे का मी? एक वेळ राक्षसाला सुद्धा मांस खाण्याचा कंटाळा बोला येऊ शकेल. परी म्हणजे परंतु असुरा प्राणिया म्हणजे मी आता मगाशी बोललो टपोरी माळ गाळ्यात आहे, मोठा बुक्का लावलेला आहे, बरोबर आहे. कपाळाला अष्टगंध लावलेला आहे, पण अंतःकरणामध्ये का दुसऱ्याचं वाईट चिंतण्याची असुरी वृत्ती असेल तर शौचत्व नाही धनंजया. एक वेळ हा बुक्का नसला तरी चालेल, दुसऱ्याला बुक्का लावायचा बंद केला तरी चालेल. अर्थ कळला का? दुसऱ्याला म्हणतो मी, इथं लावला पाहिजे त्याच्यात तोही का लावायचा मी सांगेन. मला आठवण करा बरं का. या प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे, विनोद सोडून द्या. बुक्क्याचा रंग कसा सगळे बोला पटपट. तुम्ही जितकं लवकर माझी बोला. थोडक्या वेळात भरपूर देवाच्या दयेने माझ्याकडे म्हणजे जबाबदारीचा मी पण मी नाही, पण आहे देवाच्या दयेने भांडवल. ते भांडवल तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन मी, बरोबर आहे. बुक्याचा रंग देवा जुनी माणसंही बोला काळा
आजही विचार अजून काय काय लावतो वारकरी कपाळाला? बरोबर आहे, बोला बोला, सोपा आहे. अष्टगंध, बुक्का आणि चंदनाचा टिळा. का लावायचा? कारण मला वारकरी म्हणणारच नाही कोणी. हे अज्ञान आहे. वारकऱ्याचा शिक्का म्हणून आम्ही जर का बुक्का लावलाच पाहिजे. तो रंग महत्वाचा आहे. चंदन लावलंच पाहिजे. पण याच्यात अर्थ अभिप्रेत आहे आणि ते अर्थ माहिती नसल्यामुळे ओवी घेतली. एक कावळा आपला कोळसा आपला काळा रंग बदलू शकेल, पण माणसं मात्र बदलायला आजकाल बोला तयार नाही. त्यामुळं कुलूप नसताना, वाक्य नीट ऐका प्लीज, कुलूप नसताना मंदिरात गर्दी कमी आहे, वय का नाही बोला, आणि मोठमोठी कुलप लावलेली असताना तुरुंगात गर्दी. कारण त्याला फक्त दुसऱ्याला बुक्का लावायचा एवढाच त्या बुक्क्याचा अर्थ माहिती आहे. पण आमचा वारकरी संप्रदाय सांगतो होय होय, बोला बोला, होय होय वारकरी. आणि पाहे पाहे रे ही पंढरी. ती तर आहे, पण ही पंढरी आम्हाला ती पंढरी कळली, पण ही पंढरी कळली नाही. म्हणून या कोळशात रंग बदलायला आता आला का कोळसा? कोणाला म्हणतात ते आपण आपल्याला बदलून घ्या. या कोळशाचा रंग बदलायला तयार नाही. बरी असुदा प्राणिया शौचत्व नाही धनंजया. पुढचं काय का? पवित्रत्व जेवी भांडिया मध्याची. हाय दृष्टांत. शेवटची जी ओळ आहे ना भांडिया मध्याच्या, हा काय आहे? आता बोलू मी, बोला. दृष्टांत. आणि पहिल्या 3 ओळी सिद्धांत. कारण वाक्य मंडळ आपल्याला माहिती पाहिजे का अशी उभी घेतली आहे. पहिल्या 3 ओळीचे अर्थ आहेत त्याला सिद्धांत म्हणतात आणि हात पुढे दिलाय तो दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे? पवित्रत्व जेवी भांडिया मध्याची. सोन्याचं भांड आहे, बोला कशाचं? ताड बसा सगळे. तुम्ही वाकून बसल्याने डॉक्टर श्रीमंत होतो. करायचं सांगतो, करायचं हे आम्हाला संप्रदायात शिकवलंय. बसायचं कसं आम्हाला कुठं भेटते. आता आम्ही सोफा सेटवर बसून प्रवचन करायला लागलो. नाही उपयोग आहे का? नाही नाही, त्याला टीका नाही कोणावर. ह्या हे अर्थच जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कोळसा पेटायलाच तयार नाही. खरंय का खोटं आहे? बोला बोला. हा पेटल्याशिवाय रंग बदलेल का? मग आम्ही आज कशाला आलोय? बोला की जरा, तुला आजारा काय झालंय? तुम्हाला कोळसा कशाला? आम्हाला पेटवायला आलोय म्हणा. आणि ते पेटवणं ते नको. पेटवायचं कशासाठी? कोळसा रंग कधी बदलेल? काय केल्यावर बदलेल? सोपं आहे. आग म्हणजेच काय? पेट. आपल्या भाषेत बघा की आग ब्राह्मणीची फार उच्च शब्द झाला. पेटवल्यावर कोळशाचा रंग बदलेल. बरोबर आहे का नाही? पेटवायला काय लागतो? बरोबर, सोपं आहे. काय लागतं? काड्यापेटी. काड्यापेटीत अग्नी लागतो. बरं का? असू दे, बोला पण माहिती. काय लागतो? अग्नी लागतो. अग्नी कशात आहे? काड्यापेटीत आहे. बरोबर आहे. पण काड्यापेटी नुसती दाखवून कोळसा पेटेल का? आपल्याला लावा. आता याचा अर्थ हा कोळसा पेटायसाठी नुसती माळ दाखवून उपयोग होईल का? मग काय केलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, बोला हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? या मुखाने देवाचं नाव यायला पाहिजे का नको? प्लीज बोला. त्याला ते तो येणं म्हणजे काड्या पेटीची काडी गाठणं. आता कळलं तर बघा. काड्या पेटीत काय असतात? काड्या. काड्याच्या वर त्या काडीवर काय असतो? हा आपला उपळायचा शब्द बोला. गुल. गुल असतो. काय असतो? गुल. नुसता गुल दाखवून अग्नी पेटेल का? मग त्याला काय करावं लागतं? 3 दिवस कशासाठी ठेवले प्रवचन कीर्तन? या काड्यापेटीतला हा गुल घासला जावा. बरोबर. म्हणजे तो घासला की अग्नी तयार होतो आणि तो अग्नी त्या कोळशाचा रंग जसा बदलतो तसा आज ज्ञानाचा अग्नी या कोळशाचा रंग बदलल्याशिवाय बोला राहत नाही. उदाहरण काय दिलं? पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया. सोन्याचं भांड आहे. कशाचं आहे? ताडवाचा. मी तर बसलो बाबा. बोला बसलोय ना, वाचलोय. बोला की. सोन्याचं भांड आहे. भांड सोन्याचं आहे. त्याच्यावरती हिरे माणिक मोती लावलेले आहेत. सोपाय दृष्टांत माऊलींनी दिला मी नाही. बरोबर. पण हिरे माणिक मोती लावलेल्या सोन्याच्या भांड्यात दारू सारखं जर पेय ठेवलं, मध्य ठेवलं, तर त्या भांड्याला पवित्रता प्राप्त होईल का? सगळे बोला, होईल का? ते जसं भांड आहे तसं आपलं शरीर म्हणजे काय आहे? बोला भांड आहे. या शरीर रूपी भांड्याला सोन्याहून भारी म्हणावं लागलं.
कारण सोन्याची किंमत तोळ्यात करता येते, पण शरीराची किंमत बोला पैशात करता येत नाही. त्या शरीराला बघा बबन दादांना हृदयाच दुसऱ्याचं बसवावं लागलं. तिथं पैसा उपयोगी आहे का? नुसता नुसता म्हणतो मी, पैशाशिवाय तर काही होत नाही. पण कितीही आमचं विज्ञान पुढे गेलं असलं तर तशीच्या तशी प्रतिकृती अजूनही तयार करता येत नाही. माणसाचंच हृदय माणसाला लावावं लागतं. हे ज्ञान होणं म्हणजे कोळसा पेटणं. इथपासून मी साधे सोपे अर्थ सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्या मद्याच्या मुळे त्या सोन्याच्या भांड्याला जसं पवित्रता प्राप्त होत नाही, तसं या सोन्याहून भारी असणाऱ्या भांड्याला हिरे माणिक मोती कुठले? डोळे, कळलं का? डोळा, कान व पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, ही काय झाली? हिरे माणिक मोती, बरोबर हे लावलेले. पण याच्यात सुद्धा दुसऱ्याचं वाईट चितणारी बरी असुरा प्राणी, या असुरी वृत्ती असेल तर कितीही देवदेव केला तरी पवित्रता प्राप्त होत नाही. बरोबर आहे? आगा कर्मे जे उरावे तै तेही सुख दुःखा फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मला वाटतंय एवढा ओळीचा सरळ अर्थ सगळ्यांना कळला का? नाही कळला का? सोपा केलाय ना? मी नाही केला, करणाऱ्याने करून घेतला. बरं, त्यांच्या आत्म्याला शांती लावायसाठी त्याने घडवलेला हा विद्यार्थी इथे बसला. लक्षात घ्या, पोपटराव निमित्त आहेत. मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, पण ज्या भजनी मंडळाने आम्हाला त्यावेळेला शिकवलं, नाही बरोबर आहे. तुम्ही पांडू पुन्हा कुठे गेला? जरा पुढे की मला लय मागा असतो काय पांडव दिसे ना माझं हत्तरवर बाहेर गेला. बरं असू दे. चल, ही नावं अशी मी काय घेतो माहिती का? खरोखर या लोकांनी साथ दिली. आम्हाला काय गम बन येतं. पोपटराव माहिती की माधवराव आमच्या बरोबर जावं येत ना आमचे, म्हणून माधवराव लवचे जावं म्हणजे आमचे जावं कुरवाडीचे जावंच की, अजून काय बोलायचं? बरोबर आहे. ही अशी नाती कुणाच्या भाग्यात आहे? आज तुमची नावं घेऊन मी जे असं आनंदाने बोलतोय, इतर महाराज बोलू शकतील का? बोला. कारण त्यांचे तुमचे कॉन्टॅक्ट नाही, त्यांची चूक नाही. पण नानांनी जे आल्याला म्हणलं ना, मला एक आनंद वेगळा होतोय. म्हणून म्हणलं आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा. चला, आपल्याला पहिल्या 15 मिनिटात मी टाइम टू टाइम बोलणार आहे. पहिल्या 15 मिनिटात आजची उभी कळली होय का नाही? बोला. आपण आपल्याला कशाचं हे दिलंय? उपमा कोळशाची. आणि काय करायचंय? कोळशाचा काय बदलायचा आहे? काय बदलायचा आहे? रंग बदलायचा आहे. रंग बदलायसाठी त्या कोळशाला पेटवावं लागतं. तसं या कोळशाला पेटवावं लागतं. पेटवण्यासाठी तो काड्या पेटीतला अग्नी लागतो. पण काड्या पेट्या हल्ली साधाळलेल्या आहेत. कळतंय का? हल्ली काड्या पेट्या काय झाल्या? पेटतच नाही. अख्खी काड्या पेटीच्या काड्या करावं. तुका म्हणे मेलो सांगता, पण पेटायला काही तयार नाही. ती वेळ आपली येऊ नये वाटत असेल तर प्रवचन म्हणजे परवचन. हे डॉक्टरचं परवचन नाहीये, हे संतांचं पर म्हणजे दुसऱ्याने सांगितलेला उपदेश म्हणजे प्रवचन आहे. बरोबर आहे? तो समजून घेणं आज काळाची गरज आहे. तसा हा कोळसा बदलण्यासाठी ज्ञानाच्या अग्नीची गरज आहे. आणि तो ज्ञानाचा अग्नी पेटवणं म्हणजे सातत्याने सप्ताह घेणं, प्रवचन ऐकणं श्रवण भक्तीतून आणि कीर्तन ऐकणं. एवढा 15-20 मिनिटाचा अर्थ कळला आणि त्याला दृष्टांत दिला. सोन्याहून भारी असणार हे शरीर आहे. याला हिरे माणिक मोती म्हणजे डोळे, कान, नाक इंद्रिय आहेत. बरोबर आहे. पण आज चित्तात दुसऱ्याचं वाईट चितण्याची वृत्ती असल्यामुळे कितीही देवधर्म केला, कितीही बुक्का लावला, किती लोकाला बुक्का लावला, स्वतःला लावून घेतला तरी पवित्रता प्राप्त होणार नाही. 3 रंग बोललो तो पटपट सांगून जातो. पहिला रंग आहे भगवा. बरोबर का? आपण काय लावतो? भगवा आहेच की टिळा प्रत्येकाला. भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. बघा कशाचं? एवढाच प्रवचन खरं हात जोडून सांगतो. देवाच्या देणे सोपं सांगणारी व्यक्ती तुमच्या समोर नाही, समोर बसलेली आहे का नाही? इतकं सोपं केल्यावर लक्षात न राहायला काय झालं? आणि दृष्टांत दिलेत आपण. आणि मी सगळं संप्रदायातलं बोलतो. माझ्या समोर सगळी बुजुर्ग मंडळी आहेत, या मार्गातले महाराज मंडळी आहेत आमच्या नवऱ्यांसारखी. त्यात समजून घ्या, हे आपलं भाग्य आहे. आजचा कार्यक्रमच कॅन्सल झाला. आता काय सांगू तुम्हाला? आजचा कार्यक्रम कमी द्यायला दिला त्याने. नितीनने बरोबर 16 सांगितले, मी समजलं 15. आणि मी कालच फोन केला, अरे आज आहे का नाही कार्यक्रम? तो उद्या.
आणि आज खरोखर सांगतो कार्यक्रम घेतले होते. पण असेल काहीतरी योगायोग, बरोबर आहे. जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, काहीतरी आपलं पुण्य असेल, काहीतरी मैत्रीतला धागा असेल, मैत्री म्हणेल मी, बरोबर आहे. त्यामुळे आज पुन्हा आपला सत्संगाचा योग आलेला आहे. तेव्हा आता एक लक्षात घ्या, हे कार्यक्रम करताना मी जरा वेगळ्या पद्धतीने प्रवचन समजून घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न. आजकाल आपण हे जे करतो हे आपल्या शिकलेल्या अवलादीला पटतं का? हे तरुण पोरं जरा बरं वाटलं बरं का तुम्हाला बघत. आणि तर काय माहिती का, कीर्तन प्रवचनाला सगळी बोलू का नको, 60च्या पुढचीच अवघात असते आमची. कोण असतात? अबाव 60 इंग्रजीत त्याला म्हणतात. काय? अबाव 60 इज फिट फॉर कीर्तन अँड प्रवचन. पण तरुणाई काय इकडे येते का मला बोला? त्यांची चूक नाही. या पद्धतीने बोलणारे महाराज पाहिजेत का नको? बोला आपली. ह्या कटाळाला का खरं बोला, येणारच नाही. हा आत्मविश्वास आहे. हा काय आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलंय, असाध्य ते प्रमाणाशी बोलत नाही, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जगात कोणतीही गोष्ट अशक्य बोला नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. म्हणून 3 पिढ्याचा माणसाचा डॉक्टर आज कसा का असना कीर्तनकार आणि प्रवचनकार होऊ शकला. म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी काय पेटवायचं, म्हणजे काय करायला पाहिजे? अभ्यास केला. कारण अभ्यास तुका म्हणे, बरोबर. पण मी मगाशी बोललो ना, काड्या पेटी जर सादळलेली असेल तर पेटत. म्हणून कुठली गोष्ट करताना का करायची हे समजून करायला हात जोडून सांगतो. तुम्हाला नाही समजलं तर येणाऱ्या महाराजाला विचारा. दुर्दैवाने त्या महाराजाला यातलं असलं काय, ते म्हणाले असलं कुठं असतं का? तर म्हणू दे, मी पटवून देतो का पाहिजे माहिती. त्याला म्हणावं अभ्यास करून सांगा, किंवा कुठला आम्ही अभ्यास करून विचारा. म्हणजे किती वेळ बोलतो याला महत्व बोला, काय बोलतो याला महत्व आहे. पटलं का वाक्य? माणूस दिसतो कसा याला बोला महत्व, तो असतो कसा याला महत्व आहे. म्हणून काय करा, वारकरी संप्रदायात रंग बदलायचा असेल तर ऐकाने, चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. चांगलं बनणं म्हणजे कोळशाचा रंग बोला बदलणं. पण कोळशात सुद्धा आम्ही कुर्डवाडीचे असल्यामुळे, जंक्शन असल्यामुळे 2 प्रकारचे कोळसे आमच्याकडे आतापर्यंत. आता नाही, आता इलेक्ट्रिसिटी आहे. कोणचे ननवरी बोला गेला होता. हा, दगडी आणि लाकडी. सोपा हो कीर्तन प्रवचन का काय पटते का नाही बोला की. कोळशाचे प्रकार किती? तसे माणसांचे प्रकार 2 आहेत. काय दगडी आहेत. अर्थ कळतोय का? ज्याने त्याने स्वतःला समजायचा हा कोळसा दगडी आहे का लाकडी आहे. दगडी कुणाला म्हणायचं? चला आज वेगळंच प्रवचन व्हायला असला ऐकलं ना. दगडी कोळसा कोणाला म्हणायचं? जो लवकर पेटत, बोला की तुम्ही, लवकर पेटत नाही आणि लवकर इजत, त्याला काय म्हणायचं? दगडी कोळसा. आणि लाकडी कोळसा म्हणजे काय? जो पटकन पेटतो आणि चटकन इजतो, बरोबर का? नव्याचे 9 दिवस. काय सप्ताह केला, 10 लाख रुपये दिले असल्या अवलादा आम्हाला सांगणारे. काय महाराज आणली होती, काय त्या महाराजाने आचवलं. मी आता तुम्ही टीका म्हणा चालेल, आम्हाला वारकरी संप्रदायाची इज्जत घालवायची नाही. मी बरोबर बोलतोय का? मी महाराजांवर टीका करत नाहीये, त्यांची चूकच नाही. पण आपली आवड काय झाली? मनोरंजन करणारा महाराजांना. हा इकडं आम्हाला गाडी, इतका विषय नाही. गाडीचं भाडं मागावं लागतं आजही. खरंय ते बोलतो. भाडं म्हणजे भाडं नाही, खर्च आहे. गाडी आहे, ड्रायव्हर आहे, त्याचा आहे. इतकी वर्ष झाली अजूनही त्यात बदल व्हायला तयार नाही. खरंय ते मी बोलतो, बदलच व्हायला तयार नाही. पण हसवणारा महाराज आणू द्या, किती लागू द्या. एखादा बागायदार म्हणतो सगळा खर्च बोला की राव, तुम्ही नाही बोलत हा. सगळा खर्च पठ्ठ्या एवढा बरोबर विडेकरी बोलला. सगळा खर्च पठ्ठ्याचा. तो दिवस माझ्या नाव चालल्या. ह्याच्यासाठी शब्द आहे का? रागील पण पटवून देतोय, नीट लक्षात घ्या. याच्यासाठी शब्द आहे का? नाही. मग त्याच्यामुळे काय वाढतो? मीपणा वाढतो. आणि माऊली तर म्हणते, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याने आपल्या रंग बदलणे म्हणजे काय याच्यावर बोलतोय, ज्याने आपल्यातला मीपणा सोडला आणि माझेपणा सोडला त्याला कोळशाचा रंग बदलणं असं म्हणतात. बरोबर बोलतोय का मी? आज आमच्यात किती मीपणा कार्यक्रम झाला.
आता ते बल्ला पट्ट्या म्हणून घेतो दृष्टांत त्याने आठवण करून दिली मला. कार्यक्रम झाला, एकदा म्हणला महाराज जरा कीर्तन झालं, एकदा म्हणला महाराज जरा आमच्या घरी चला दूध प्यायला. ऐकताय का अतिशक्तीने बोलत नाही ना, पटतंय ना? काय म्हणला तो? बोला हो जरा मी म्हातारा झालो लक्षात राहत नाही. बोला की काय म्हणला तो? दूध प्यायला चला. म्हटलं कुठं आहे तुझं घर? तर ते जे दिसतंय ना, कारण आता बघायचंच आहे सगळं बरोबर आहे, ते जे दिसतंय ना ते म्हणलं पठ्ठ्याने बांधलं. काय म्हणलं? बोला की हे असं मुलांशी बोला. हे कार्यक्रम झाल्यावर कायम लक्षात ठेवा, हे प्रवचन माझं नाही, हे संतांचं आहे. आणि हे संस्कार मुलांवर करा, म्हणजे त्यांच्यातही मी पण येणार नाही. पैसे, गाड्या, घोड्या, बंगले बांधायला कुठल्याही संतांनी विरोध केलेला बोला नाही. पण संत सांगता काय, नोटा तुम्ही जरूर कमवा, पण कमवणाऱ्या नोटेला कामाचा ओलावा असावा, लोकांच्या तळतळाटाचा नसावा. हे समजून घेणं म्हणजे कोळशाचा रंग बोला बदलणं. किती सोपं अजून देवाने करून द्यावं आपल्याला. आता न पटण्यासारखं काय आहे का सांगा की? मग काय म्हणला? हे जे बंगला आहे हा काय म्हणला? बोला बोला हो बाकीचे. पठ्ठ्याने बांधला म्हणला. माझ्या बापाचा घाबरते नाही म्हणाला. बोला हो माझ्या बापाचा. तुमच्यात केव्हा येणार कॉन्फिडन्स? माझ्यात कॉन्फिडन्स आहे म्हणून मी असे दृष्टांत देतोय. आणि एक लक्षात घ्या, ही नारदाची गादी आहे, ही व्यासपीठ आहे, तिथे काही फालतू बोललं जात नाहीये. आता थोड्या वेळा ऐकताना हा दृष्टांत विचित्र वाटेल, मग त्यातला अर्थ सांगितल्यावर कळणार खरंय की जे बोलतायत ते करायचं. बरोबर आहे ना? मी दोन्ही बाजूने पटवून देतोय. पण आज जशी सायकॉलॉजी आहे तसं बोललं पाहिजे. याचा अर्थ काही फालतू बोलून लोकांना हसवायसाठी हे व्यासपीठ नाही. म्हणून मी मागाशी म्हटलं की हसवणारा महाराज याचा अर्थ मी महाराजाविरुद्ध बोलत नाही, आपली आवड मनोरंजनाकडे आहे. आता इतका वेळ झाला, अर्धा तास झाला जो आता 5 मिनिटं कमी. कंटाळा आला का? खरं सांगा, काय फार हसवलंय का मी तुम्हाला? उलट ज्ञान देतोय, ज्ञान. मी नाही देत आहे, माऊली काय देते? महाराज ज्ञान देते. मग ते सोपं करून बेटा सांग ना, म्हणून तर तुला इथं बसवलंय आमच्यापेक्षा उंच. बरोबर म्हणजे तुमचं मन मोठं आहे. कोणाचं बोला उगे कमी लेखू नका तुम्ही. आम्ही मन मोठं करून तुम्हाला खुर्चीवर बसवलंय, उच्च पदावर बसवलंय. अभ्यास करा या मग बोला असं म्हणा छाती टोकपणे. म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतोय. कुठपर्यंत आलो तर आपण असलं बोलते बरोबर लक्षात. पठ्ठ्याने बांधलं म्हणलं माझ्या बापाचं नाही. काय बोललो नाही. पुढे गेलं बांधल्यापाशी. उगी एकमेकाकडे बघू नका बरं का, मी दृष्टांत सांगतो. इकडे बांधले कुणाला राग यायचं कारण नाही, पण राग येऊ द्या म्हणजे त्याच्यात मीपणा येणार नाही. हा आपला मूळ मुद्दाच आहे. विनोद सोडून द्यायचा. मग पुढे गेलं, बाहेर काय झालं? बैल बारदान दिसला, ग्रामीण भागातला दिसतो, जर्सी फिरसी दिसल्या. म्हटलं हा जो सगळा बैल बारदान आहे हा सगळा मी घेतला. आता बघतो थोडं काय म्हणला, कुणी घेतलाय? पटेल ना, पटतंय तो. ते चूक नाही बरं का, तो बोलतोय खरं आहे. त्यातली मतीचा अर्थ बघा किती आहे. तो म्हणला हे सगळं मी घेतलं, माझ्या बापाचं. हेच वाक्य आहे बरं का, त्याच्यात अर्थ आहे माझ्या बापाचं त्या बापाचं नाही. पुढे गेलो, मग दूध प्यायला गेलो, दूध घेतलं. म्हणलं जाऊ का? नाही म्हणला जरा वर चाला की. म्हणला कुठं वर म्हणजे कुठं? बाडीवर हो, वर नाही, गच्चीवर. गच्चीवर स्लॅबवर. आता खेड्यात सुद्धा आता वस्त्या गेल्या स्लॅब वाली स्लॅब. आनंद आहे बरं का, मी टीका नाही करत आहे. वर गेल्यावर म्हणलं हे जे सगळं बागायत दिसतंय सगळीकडे असलंच आहे म्हणून तो दृष्टांत घेतला. बरोबर आहे. हे जे सगळं डोलतंय हे बागायत कुणी घेतलं? का बसला आता बोला की राव. कुणी घेतलं? मी घेतलं. पट्ट्या जाऊ दे, साधं बोला ना. हे कोणी घेतलं? मी घेतलं. माझ्या बापाचं नाही. मी आपला हात जोडला, रंग बदलायचा आहे माझ्याला. आता कळला का? म्हणलं बंगला तुझ्या बापाचा, सगळे बोला. नाही तरी तुम्ही घाबरताय बोलायला, तुमच्यावर येत नाही रे काही. बोला बंगला तुझ्या बापाचा. ताई बोला, लाजू नका. बंगला तुझ्या बापाचा नाही. बैल बारदाना तुझ्या बापाचा नाही. ही बागायत तुझ्या बापाची नाही. बेटा तू तरी बोला 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 बोला. तुकाराम महाराज तर लय कट्टू शब्दात बोलले. मी माइंड बोलतोय आणि याच्यात काय कान अर्थ नाहीये बघ. मी पटवून द्यायसाठी ते दृष्टांत घेतला. त्याला काय विचारलं मी? तू तरी तुझ्या बापाचा आहेस ना. तुम्हाला ऐकता वाटले असं काय प्रवचन आहे? तो म्हणला महाराज तुम्ही आणि मला असा प्रश्न विचारता.
मी त्याला म्हटलं मी तुला हा प्रश्न विचारलेला बोला नाही, म्हणजे तू मला हा प्रश्न विचारायला भाग पाडलेस. लक्ष देऊन ऐकावं का प्रवचन? अर्थ बघा नीट. तू मला हा प्रश्न विचारायला भाग पाडलाय. म्हटलं कशावरून? मग मी त्याला सांगितलं काय, मला मान्य आहे हा बंगला तू बांधलाय. बघा पुन्हा मी आलो तिथंच, त्यांनीच बांधलाय, मुलानेच बांधलाय. मला मान्य आहे हा बंगला तू बांधलाय, बैलबाजाना तू घेतलास, बागायत तू घेतलीस. पण जर का या अध्यात्मातला असता, खरा बुक्क्याचा अर्थ कळला असता, खरा माळेचा अर्थ कळला असता, तर तू मला हे उत्तर असं दिलं असतं, महाराज माझ्या वडिलांची इच्छा होती बंगला असावा, बैलबाजाना असावा, बागायत असावी, पण अचानक करोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांची अपुरी इच्छा मी पूर्ण केली म्हणणं म्हणजे कोळशाचा रंग बोला बदलणं. इतका साधा सोपा अर्थ आज समजून घेणं आणि समजून देणं काळाची. आता कोळशाला एक कळलं आपल्याला, पेटवल्याशिवाय हा हा हे उत्तर पाहिजे, रंग बदलत नाही. पण काही जण काय म्हणतात, उगाळावा की बघा की उगाळून रंग बदलेल का? सगळं उगाळून कोळसा संपून जाईल. पिढ्यान पिढ्या पंढरीची वारी करत आले, पण बदलायला काही उगाळून नाही चालत, त्याला ज्ञानाच्या अग्नीने पेटवावा लागतो. हे सगळं का करायचं? त्याचं कारण अर्धा तास झालाय, घ्यायचं ना अजून? घ्यायचं का बंद करायचं? हा लक्ष इकडे जाय ना, म्हणजे अजून थोडा वेळाने पेटल, अजून पेटला नाही. घ्या म्हणजे अजून पेटवा, जा चांगला फुलला पाहिजे निकाला. बरं पुन्हा धूर येऊन उपयोग बोला की काय पुढल्या वर्षी येईपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. आता मीच म्हणतो उलट, काय चुकीचं आहे का? मी आधीच म्हणलं ना, डॉक्टरी भाषेत सांगू का, माणसाने किती खाल्लं याला महत्व बोला, किती पचलं याला महत्व आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं, चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं बनण्याचा प्रयत्न करा, आणि चांगलं बनायचं असेल तर ज्ञानाच्या अग्नीने हा कोळसा पेटवायचा. प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समजून घेऊन प्रयत्न करा. निम्म प्रवचन आपलं झालं. हे सगळं का करायचं असं आजची शिकलेली अवलाद आपल्याला विचारते. आम्ही एवढे शिक्षणाने पुढे गेलो, आता उपळवाट्यातली शिकलेली मुलं सुद्धा महिन्याला लाख लाख रुपये पेमेंट घ्यायला लागली. आयटी वाली प्रत्येक खेड्यातली घ्यायला लागली बरं का, हे त्यांचं कौतुक आहे. पण त्या आयटीच्या पेमेंट बरोबर मला सांगा, भूक लागली की माणसाला कशाची गरज आहे? सगळे बोला का गप्प बसले, कशाची गरज आहे? सगळे जोरात बोला, अन्नाची गरज आहे. अन्न आयटी वाला शिकतो का? आयटी वाला शेतात राहतो का? मी शिकू नका असं म्हणायला आलेलं नाही, मी डॉक्टर आहे, पण त्याला याची जोड द्या म्हणजे आई बापाला सांभाळा. अर्थ कळतोय का बघा? नाही तर लाखांनी पैसा येतोय, करोडो रुपये तुमचे बँक बॅलन्स आहे, पण आई बापाला विचारायला जर का चेक कोळसा तयार नसेल तर त्याचा रंग बदलण्यासाठी अभ्यास करूनच प्रवचन करणं आज काळाची मला काळाची गरज आहे. म्हातारी आली माझ्या दवाखान्यात एक पेशंट, समर्थ ज्ञानेश्वरी हात ठेवून बोलतो, आणि माझं जे प्रवचन आहे पुस्तकातलं नाहीच आहे, मस्तकातलं आहे. खरं आहे ते मी बोलतोय. मात्र बरोबर आहे का? हे अनुभव आहे म्हणून बिंदास मी बोलू शकतोय. अंगात ताप होता म्हातारीच्या, का म्हातारी म्हणतात आजीला, म्हणून मी म्हातारी म्हणलं बरं का, मी काय कमी लेखत नाही, पण ती पद्धत आहे म्हातारा आणि म्हातारी. मग आजीला म्हणलं, आजी एवढा अंगात तुमच्या ताप आहे, आता पडल्या असता मी खुर्चीवरनं पळत येऊन तुम्हाला धरलं का? मुलगा नाही का बरोबर आला? ऐका रे जरा, तुम्हाला नाही बोलायचं पण इतर मित्रांशी बोला. ती म्हणली, कशाला त्या मुडद्याचं नाव घेता? इट्स फॅक्ट, ही वस्तुस्थिती. जे मला अनुभव आले पेशंटचे ते मी बोलतोय, ते मी प्रवचनातनं बोलतोय, ध्यानात घ्या. काय माझे शब्द नाही, आणि सांगताना मला आनंद नाहीये, वाईट वाटतं त्या आजीचं, जिने जन्माला घातलं पोराला, मोठं शिक्षण दिलं, बंगले झाले, गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, पण आई बापाला सांभाळायला जर का आजची अवलाद तयार नसेल तर या उभीवर बोललं पाहिजे का नको? बोला तरुण मुलं बोला. हे पटवून देण्यासाठी पुढचे 20 मिनिटं मी घेणार आहे. घेऊ ना? सगळ्यांना विचारतो, घेऊ का नको? मला आनंद वाटला आज नितीननी जे करायचं बोलतो की एवढं सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा 3 दिवसाचा ना का 2 दिवसाचा
3 दिवसाचा का होईना सत्ता आपल्या बंगल्यात ठेवला. अजून काय संस्कार पाहिजे? केलेले संस्कार वाया जातात का? पण आज जर त्याला कोणी विचारलं आज जग कुठे चाललंय, तू तर साखर कारखान्यावरती कामाला आहे, दिसतंय तुला जग पुढे गेलंय, बरोबर आहे का? आणि असलं सगळं करतोय, काय यातनं काय मिळतं? ऐका जरा. आणि सगळं मी जे बोलतोय जबाबदारीने, मी म्हणजे जबाबदारीने बोलतोय, हे इतरांना बोला म्हणजे त्यांची आवड अध्यात्माकडे वाढेल, त्यांची आवड प्रवचन कीर्तनाकडे वाढेल. आणि पर्याय हेच औषध आहे. कुठलंही इंजेक्शन कोळशाचा रंग बदलू शकत नाही. हे छाती ठोकपणे मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, बरोबर आहे ना? वाड्याला आग लागलेली आहे. बोला सगळे बोला, ताड बसा. मी 3-3दा सांगितलं आणि तुम्ही सगळे माझ्याकडे बघता, मी वाकलो का? बोला पटकन. मग हिथं मग तू का म्हणे मी सांगत उगी नाही प्रमाणे मी घेतली. मग एकदा सांगितलं तर तुम्ही ताट बसू शकत नाही. चिंतन करा. अरे माझं शरीर देवाने फुकटचं दिलं, देवे दिला देह, कीर्तनच चालू आहे माझा. देवे दिला देह भजन गोमट, भजनासाठी तो आम्हाला दिलेला देह देवाने दिला. कुणी दिला? पण शिकलेला मुलांना काय डॉक्टर तुम्ही लोकांना उल्लू बनवता. म्हणलं का आई बापाने आम्हाला हा देह दिला, त्याचाही बरोबर आहे. आणि हे पटवून देणं म्हणजे प्रवचन करणं. त्याची काय चूक आहे? ते यातले नसतील मुलं शिकलेली, ते काय म्हणतील काय देव देव दिसलाय का? देव बोला सगळे बोला पटकन. मलाही दिसला नाही. नाही मलाही दिसला नाही. देव ही संकल्पना कशा प्रकारे समजून घ्या. निमित्त त्या प्रतिमा. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, मी नाही बोलत आहे, अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल. आणि दृष्टांत पूर्ण करतो. काय मी म्हणलं कशाला आग लागली म्हणलं तर बोला पोरांनो, वाड्याला आग लागली. ती आग विझवण्याचा आमच्या नितीन असेल, इथली वस्तीवरची ननवणी सगळी गँग असेल, मी असेल, आपण काय करतोय? वाड्याला लागलेली मोठी आग असे सप्ते घेऊन विझवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे का? मला ही आग विझवता माझ्यासारखा वेडा इतका आत वाड्याच्या जातोय की कोरडाडून गाडी तुझी येत नसली तर दुसरी गाडी मागव जात अजून. असं झालं घ्या. आणि दिला त्याने गाडी बिडी पाहुण्याची पाठवून नेमगाव इथपर्यंत आणलं. हे प्रॅक्टिकल आहे बरं का. ही आग विझवता माझ्यासारखा वेडा इतका वाड्याच्या आत जातोय की शेजारी मला म्हणतो असे वेड्यासारखं काय करता? एवढी मोठी लागलेली वाड्याची आग बघा, तुमच्या या बाटलीभर पाण्याने विझणार नाही. पण चुकून वरचं खांड खाली पडलं तर त्याच्या खाली जळून तुम्ही मात्र मराल. प्रत्येकासाठी बर काय शपथ घ्या. त्याला काहीतरी समाजाचं हित व्हावं, आपलंही हित व्हावं या दृष्टीने या मार्गात आलेला प्रत्येक जण आज आम्ही समाजाला हेच उत्तर देऊ. आम्हाला कळतंय वाड्याला लागलेली आग मोठी आहे. कशी आहे? कोणची आग आहे? तरुणांमध्ये वाढत चाललेलं. बोला उगी नाही घेतला सप्ता आणि उगी नाही बोलवलं बिघडलेल्या डॉक्टरला नितीननी. अर्थ कळला का? त्याला माहिती आहे आपल्या वडिलांनी चांगलं बिघडवलंय डॉक्टर. आम्ही बिघडलो, बरोबर आहे का? कळू द्या की लोकांना, बरोबर आहे. हेच पुढच्या पिढीवर संस्कार होणं आज काळाची मला गरज आहे, बरोबर आहे का? कशाची आग लागलेली आहे? तरुणांमध्ये वाढत चाललेलं. हो जोरात बोला. हो व्यसन. तरुणींमध्ये इथलं सोडून तरुणींमध्ये वाढत चाललेली फॅशन आहे का नाही? तरुणांमधलं व्यसन, तरुणींमधली फॅशन आणि याच्यामुळे आई बापाचं वाढत चाललेलं टेन्शन दूर करायचं असेल तर काळी मा सांडेल कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मासा विटू शके परी असुरा प्राणी या शौचत्व नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याच्या. आमच्यासारखा माणूस त्या मित्रालाही उत्तर देईल. आम्हाला कळतंय वाड्याला लागलेली आग मोठी आहे. आम्हाला हे कळतंय आमच्या या बाटलीभर पाण्याने म्हणजे एका प्रवचनाने वाड्याची आग विझो अथवा बोला न विझो. वरचं खांड खाली पडून त्याच्या खाली जळून मी मेलो तरी चालेल, पण मी मेलो तरी माझ्या हातातली बाटली पाहू. उपळवाटेकर एवढं तर म्हणतील हा आग लावणारा नव्हता, बोला आग विझवणारा होता. असे आग विझवणारी जुनी मंडळी होती, त्याने आग विझवण्याचं काम केलं. त्यांची स्मृती म्हणून आपोआप बुद्धी झाली आणि हीच ओवी प्रवचनाला घ्यावीची जे सादृश्यता आहे, बरोबर आहे.
किती फार पट्टीचे ते गायक होते का आम्ही गायक नव्हते हे त्यावेळेला आपल्याला काही कळत नव्हतं. पण शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे मला पुण्याची गणना पूर्ण करी. का करायचं इथं मी आलो? ही वाड्याची आग विझवण्यासाठी आपण हे कार्यक्रम घेतो आहोत. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दे कष्टविती परोपकार आहे. त्यामुळे संतांचे उपदेश प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत नेणं म्हणजे आपण त्यांची पुण्यतिथी साजरी बोला करणं असा अर्थ काढायला हरकत नाही. मग पहिल्यांदा मी पणा गेला पाहिजे का नको कमीच म्हणून गावकरी बोला मी पणा गेला बरोबर आहे ना. मला अण्णा म्हणतात. आता बघा माझ्याकडे एकमेकाकडे बघू नका. इथं कोणी अण्णा असला तर काय काळजी करू नका. मी काय म्हणते बघा मला काय म्हणतात अण्णा म्हणतात. बहुतेक आहे वाटते इथं कोणी जोरात बोलतो तिथे हा म्हणत झालं अण्णा बरोबर आहे काय काय या अण्णा मला म्हणतात. मी माझ्यावर बोलतो जाऊ द्या बरोबर काय म्हणतात आपलं आपल्याला लावा या अण्णा सगळं गाव मला म्हणतं या अण्णा मंडळी सुद्धा अण्णासाहेब आल्याशिवाय जेवत नाही. करायचं मी बोलतो कसं बोलतोय सगळ्यांनी माना डोलवलं म्हणजे सगळ्यांच्या घरात हेच चाललंय या अण्णा बरोबर आहे का. हा कार्य सुद्धा अण्णासाहेब आल्याशिवाय अक्षता टाकायचं थांबतं. पण या अण्णा कुठपर्यंत जिथपर्यंत हे प्रवचन ऐकलं नाही तिथपर्यंत बरोबर आहे का. या अण्णा कुठपर्यंत जिथपर्यंत या अण्णाचं लक्ष इकडे द्या या अण्णाचं घरात अन्न चाललंय तिथपर्यंत बरोबर आहे का. एकदा का या अण्णाचं घरातलं अन्न बंद झालं की हाच अण्णाला महाग झाल्याशिवाय राहत नाही. अशी समाजाची अवस्था असल्यामुळे अशीच ओवी प्रवचनाला घ्यावी लागते. म्हातारी म्हणली कशाला त्या मुडद्याचं नाव घेतात. लक्ष आहे का तुमचं गावाची पुढचं वाक्य आहे का वाईट वाटतंय डोळ्यात पाणी येत आहे. नसती झाली तर बरं झालं असतं. काय म्हणली नसती झाली तर बरं झालं असतं. एक जिवंत असणारी आजी ज्याला या वारकरी संप्रदायातल्या माणसाला असं उत्तर देते त्याला चिंतन चालू होतं. आणि या व्यसनमुक्तीवरच बोलणं आज काळाची बोला काळाची गरज आहे. म्हणून मी पुढची 10-5-10 मिनिटं व्यसनमुक्ती देऊ का नको. आणि नुसतं ऐकायला बरं वाटलं करमणूक झाली काय डॉक्टरनी करेक्ट सांगितलं नाही. ज्याने त्याने स्वतः चिंतन करा. निदान कमीत कमी तंबाखूचं तरी आता वारकऱ्यांनाच बोलतो. आता हे कुठे गेला पाठबा काय बघा मला प्रवचनाला विशेष पाठबाने दिला. पाठबा कुठे आला दर्शन घ्यायला लागला त्याच्या खिशातनं तंबाखूची पिशवी पडली. बरं झालं आता याच्यावरच बोलतो करायचं. मग पाठबा असं नवरे असं डॉक्टर असं नंतर माधव असं आपल्यातले दुर्गुण आपण कळून घेणं म्हणजे कोळशाचा रंग मला मी उभी सोडले नाही. आम्ही आम्हालाच लावून घेतो ना. ठीक आहे सवय असते ती लवकर जात नाही पण प्रयत्न करणं बोला ना प्रयत्न करणं. घणाचे गाव सोसल्याशिवाय बोला सकट प्रमाणावर बोलतोय करमणूक म्हणून आचवत नाहीये. आणि मी आमचीच नावं घेऊन बोलतोय. प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन असतंच. दारू आणि तंबाखूचं नसलं तरी वाईट चितायचं बरं काय म्हणजे घाबरला करा आपलं आपलं चिंतन. सहनच होत नाही आम्हाला कोणी पुढे गेलेलं करा की नाही मला सांगा की आम्हाला अजिबात चालत नाही. मग आता वाक्य बोलू का करून घ्या. आजचा माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नसून नीट ऐका तो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या माड्या वाढायला लागलेल्या आहेत. आता कळतंय का बघा. कारण मला तुमचं सहन नाही झालं की माझा बीपी वाढल्याशिवाय बीपी जे आहे ते बोलतोय बीपी वाढल्याशिवाय आमच्याकडे एखादा पेशंट आला नेहमीच मी जर त्याचं ब्लड प्रेशर पाहिलं आणि मला जर का त्या क्षणाला जास्त वाटलं तर नॅचरली मी त्याला काढतो घरात काय बायको बरोबर कुरकुर झाली का पहिला प्रश्न साहजिक आहे. आणि पहिल्यांदा कुरकुर रोबाबाद बायकोशीच करणार याची काय ताप आहे दुसऱ्याची बोलायची बेटा हसायला लागला मारकाचा हे पुढचं आयुष्यात लक्षात ठेव बरं का मी काय बोलतोय ते. मग तर त्याला बायकोशी काही नाही मग मुलांशी झालं म्हणजे कुठेतरी मनाच्या विरुद्ध असं त्याला वाटतं. पण ते विरुद्ध नसतं. तुझी वृत्ती वाईट आहे बेटा. तुला त्याचं चांगलं झालेलं माता नव्हता एक जण म्हणून समोर चित्र आणू नका. कोण होता सगळे मला पटपट 10 मिनिटं राहिले
कोण होता मरायला त्याकला वय म्हणा आपलं काय जात ते गोष्टीतला आहे हो. मग त्या दवाखान्यात नेलं कशासाठी दवाखान्यात कशाला नेलं औषध वाचायला बरोबर औषध उपचारासाठी नेलं. बहुतेक डॉक्टर माझ्यासारखा माळकरी होता बहुतेक बरं का. ते तपासलं आणि तो म्हणला ह्याला काहीच झालेलं नाही. काय म्हणला ह्याला काहीच झालेलं नाही खरंच कुठला याला आजार नाही कशाला ऍडमिट करता आणि फुकटचं माझं बिल वाढवता. कारण मी ऐकलंय नोटेला घामाचा अवलावा असावा तळतळाटाचा सुरुवात केली तळतळाटाचा नसावा. ह्याला काय काहीच झाले नाही वय झाले हळूहळू एक एक अवयव निकामी होत जातात आणि त्यामुळे इथं उभे ऍडमिट करून बिल वाढवू नका. म्हाताऱ्याला कळलं त्याला घरी पाठवलं. घरी गेल्यावर तो चिंतन करायला लागला. तसं तुम्ही म्हातारा झाल्यावर चिंतन करू नका. आज प्रवचनातच चिंतन करा म्हणजे उरलेलं आयुष्य सुखाचं जाईल. तुमचं नाही गावकऱ्यांचंही जाईल कळतंय का. त्यासाठी दृष्टांत आहे. मग घरी गेल्यावर म्हाताऱ्याने विचार केला. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं अरे आता माझं काय तुम्ही भाषा तुमची भाषा बघा आता माझं काय खरं नाही. डॉक्टरनी सुद्धा मला घरी पाठवलंय बरोबर आता माझं आता काही खरं नाही. मग त्याला आठवलं आयुष्यात आपण कसं वागलो तर त्या म्हाताऱ्याची खासियत होती त्याने गावात कोणालाही सुखानं राहू दिलं उपवाट सोडून बोला आता जोरा राहू दिलं नव्हतं. त्याला आठवायला लागलं कायम एकमेकात लावालाव्या करणं आणि कोर्ट कचेऱ्याला गेले याला आनंद व्हायचा. परी असुरा प्राणी मी उभीवर बोलतो परी असुरा प्राणिया शौचत्व नाही धनंजया इतकी वसुली वृत्ती होती. त्याला आनंद वाटायचा. त्याला आठवलं मी कुणालाच सुखाने राहू दिलेलं नाही. उद्या जर का मी या डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे यथावकाश मेलो तर माझ्या आत्म्याला शांती म्हणजे कावळा काही होणार बोला की नाही बरोबर. मग यासाठी आता कळलंय ना तर काहीतरी प्रायश्चित्त करून घेतलं पाहिजे. प्रायश्चित्त केल्यावर तरी कावळा शिवेल असं त्याला वाटलं. म्हणून त्याने काय केलं गावातली सगळी मंडळी बोलवली आणि म्हणला या या सगळे या म्हणला. लोकांना आनंद वाटायला लागले. म्हातारा कधी कोणाची धड नीट न बोलणारा आपल्याला प्रेमाने का बोलवायला लागला. तर म्हातारा म्हणायला लागला बाबांनो आता माझं काही लक्ष आहे ना माझं काय खरं नाही. पण उद्या जर का मी मेलो तर मी बाबांना तुमचं कोणाला कायम सुख दिलं नाही. कायम तुमच्या लावालाव्या करण्यातच माझं आयुष्य गेलं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तर मला आता काहीतरी प्राश्चित्त केलं तर माझ्या आत्म्याला शांती लाभेल. माझ्या हात जोडून विनंती आहे. कोण म्हणतोय हो बोला की जोरा. कोण म्हणतोय म्हातारा. कोणाला म्हणतोय गावकऱ्याला. गावकऱ्याला वाटलं आश्चर्य वाटलं एवढा प्रेमाने आपल्याशी बोलायला लागला. हा येतोय ना ऐकू एवढा प्रेमाने बोलायला लागला. ते म्हणले काय काय नाही म्हणला उद्या मी मेल्यावर प्रायश्चित्त म्हणून मला माणसासारखं ताटीवर नेऊ नका. काय करा जनावरांसारखं पायाला बांधून ओढत न्या. गावकऱ्यांना आनंद झाला कारण त्यांनी कोणाला सुखानं राहू दिलं नव्हतं. काळी मास आणलेलं कोळसा ओवी विसरू नका. मी कुठून कुठे नेलंय बघा. मी जबाबदारीचा मी पणाचा मी नाही. मग यथावकाश म्हातारा मेला. मेल्यावर प्रत्येक गावकरी म्हणाला मी ओढत नेणार कारण त्यांनी कोणाला सुखाने राहू दिलं. दोराची लांबी वाढली आणि दोर बांधून जेव्हा म्हातारा मेलेल्या म्हाताऱ्याला ओढत न्यायला लागले तेव्हा गावात पोलीस स्टेशन होतं. काय होतं मला पोलीस स्टेशन होतं. पोलिसांनी बघितलं अरे म्हातारा तर मेलेला आहे आणि आपल्या देखत ओढत नेतात. पोलीस पळत आले आणि सगळ्या ओढणाऱ्याला त्यांनी जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये गेल्यावर गावकरी म्हणायला लागले जिवंत असताना यांनी सुखाने राहू दिलं नाही हा मेल्यावर सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही. अशा वृत्तीची अवलाद आजही समाजात आहे. तंतोतंत असं नसलं तरी कारण त्यांचा रंग बदलायला तयार नाही. तो रंग बदलण्यासाठी हे प्रवचन आहे. त्यात मीही आलो. मी तसा वागत असेल तर ते मलाही अप्लाय आहे आणि तुम्ही वागत असला तरी राग यायचं कारण नाही. राग आला पाहिजे आणि आपल्यात बदल झाला पाहिजे. तर त्या आत्म्याला ज्यांच्या स्मरणार्थ आपण करतोय त्याला खऱ्या आपले भजनी मंडळातले लोक आहेत ज्याने आयुष्यभर हरिमुखे मला म्हणले ज्याला तो देव दिसला नाही पण कळला. म्हणून नंतरच डॉक्टरी शास्त्रातलं 10 मिनिटं घेणार आहे. बरोबर पाहुणे झाले आणि मी आधीच म्हणलं डोस मध्येच औषध देणार आहे नाहीतर रिएक्शन आल्याशिवाय राहणार नाही.
एक 5 मिनिटं आधीच का होईना मी संपवतो, काळजी करू नका. का बंद करू? हो बोला की काय करू? तरुण पोरं बोला, घ्यायचं का? पटलं का सगळ्यांना? मग आता शेवट मला असं करायचं, तुम्ही म्हणाल इतके जे लॅब डॉक्टर आहेत तुम्हीच असे कसे हो ह्याचे, असं आणा मनात प्रश्न. आणा बरं का, मीच म्हणतो आणा. आणि मला वाटतं अशा पद्धतीने आजचं माझंच म्हणतो प्रवचन ऐकलं तुमच्यातही परिवर्तन झाल्याशिवाय. तुम्ही भरपूर शिका, मी शिकलोच आहे. आज 70च्या पुढे गेलो यांच्या बरोबरच आहे सगळे. पण आज हे करणारा, हे उत्साह टिकवणारी कुठली तरी शक्ती आहे, डॉक्टर नाही. मी लक्षात घ्या, मी डॉक्टर असून सांगतोय आणि शेवट घेणार आहे त्याचा, बरोबर आहे. ती शक्ती म्हणजे देव आहे. तो डोळ्याला दिसत नाही पण कृती केल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे. तो कळवून घेत न की आपला तो पेटल्याशिवाय, कोळसा पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही म्हणा तुम्हाला हे एक्झॅक्ट नक्की असं का वाटलं. मग एक कळलं, एकच अभंग, चाले हे शरीर कोण बोलविते दे कवी. ज्याला येते ते जोरात बोला की, दे कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. एक मध्येच एक ओळ घेतो, कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. मी मगाशी पोरांसाठी म्हणलं तो व्यसन मुक्तीवर दृष्टांत देतो, लक्षात आहे का तुमचं. आणि आता मी एन देव म्हणजे काय ह्याच्यावर घेऊन प्रवचन पूर्ण करतोय. दृष्टांतासाठी ऐका. कारखाना, नितीन तर कारखान्यावरच आहे. कारखाना पाहिलाय का नाही? तरुण मुलं बोला सगळे, जोरात बोला, लाजू नका. पाहिला कुठलाही कारखाना म्हणलं की डायरेक्ट एंट्री आहे का आधी मेन गेट आहे? आपला आपला कारखाना आठवणी जवळचा आधी काय आहे? मेन गेट आहे. मेन गेटच्या आत कोण आहे? इकडे बोलतील जरा तरुण पोरं, कोण असतात? लाजायला काय झालं? मेन गेटच्या आत कोण असतो? वॉचमन असतो. बोला, कोण असतो? वॉचमनचं काम काय आहे? कुणाला कारखान्यात सोडायचं आणि कुणाला नाही. पटतंय का नाही? त्या वॉचमनने नको तो माल जर का त्या कारखान्यात सोडला तर त्या कारखान्याचं दिवाळं वाजल्याशिवाय, बोला आता कळला सगळ्यांना. तो जसा कारखाना आहे तसं आजचं प्रवचन सांगतंय आपला देह म्हणजे सुद्धा काय? हो बोला की, देह म्हणजे काय? जोरात बोला. कारखाना आहे. हा देह रूपी या कारखान्याचं तोंड नावाचं मेन गेट आहे. काय आहे? बोला. तोंड नावाचं मेन गेट आहे. आणि तोंड नावाच्या मेन गेट मध्ये जीभ नावाचा वॉचमन आहे का? प्रत्येकाला आहे, बरोबर आहे. मग त्या वॉचमनचं काम जसं कोणाला सोडायचं कोणाला नाही, तसं या वॉचमनचं काम पाडवा, कुणाला सोडायचं. आता काय बाय तोंडात पाठवायचं आहे बाकी, कुणाला सोडायचं आणि कुणाला, बोला कुणाला नाही. हे जरा बोलू का नको? अरे जाम पे जाम शराब का पीले, बरं झालं पीले म्हटलं. जाम पे जाम शराब का पीले, आधी रात उतर जाएगी, एक प्याला हरी नाम का पीले, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. यासाठी केला होता आता आज शेवटचा दिन गोड व्हावा, ज्याची स्मृती आपण करतोय. त्यांनी आयुष्यभर भजन केलं, त्यांच्या सहकार्याने भजन केलं. आमच्यासारख्या शिकलेल्याला भजनाचं वेळ लावलं. आमच्या सप्ताहामध्ये असल्या आडमुठ्या बाजूच्या गावातनं काही गाड्या घोड्या नसताना रात्रीचे जागर केले. त्यांच्या उपकाराची कृतज्ञता म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने परमेश्वरानेच मला बुद्धी दिली. असं प्रवचन मी ठरवून सुद्धा झालं नसतं. काय काय बोला तर हे काहीतरी इथं प्रचिती आहे, निश्चित आहे. आणि तेच पोपटराव आणि त्यांचं भजनी मंडळ म्हणताय, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागताची शरण्य मीची खूप. बरोबर आहे का? म्हणून जी नावाच्या वॉचमनने नको तो माल जर का या कारखान्यात सोडला तर याही कारखान्याचं, बोला, दिवाळ वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का या कारखान्याचं दिवाळ वाजलं, कोणाकडे जावं लागेल? बोला बोला, डॉक्टरकडे जावं लागेल. दिवाळ वाजल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आज डॉक्टरच तुमच्याकडे आलाय तुमच्या जीवनाची दिवाळी होण्यासाठी. आणि ती दिवाळी करून घ्यायची असेल तर व्यसन मुक्त जीवन जगा, एवढं तुकाराम महाराजांच्या भाषेत लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
करे टाळी बोला मुखी नाम. बरोबर आहे ना? अशा पद्धतीने आपण आपलं व्यसनमुक्त जीवन जगा. माणसाने माणसाची जरा जोरात बोला माणसासारखं. आता अवघड काय आहे? मनात मनात जर आपण घेतलं नुसतं तुम्ही माणसाची माणसासारखं वागा, किती प्रेम मिळतं आम्ही अनुभवला आयुष्यात. आम्हाला तर देवाने डॉक्टर केलं आणि डॉक्टरचा संबंध दुःखाशी येतो. आणि गरीब असला तर आजही माझ्या हातनं पैसेच घेऊ वाटत नाही. खरं ते ही वस्तुस्थिती आहे. मी तर बसलोय, मला काही इथे काय पुढे इलेक्शन उभा राहायचं नाही, माझी लोकप्रियता वाढव. पण आजही आमचं मन म्हणतं लोक ती बाई इतकी बिचारी जे का रंजले रंजले अशी बाई जर राहणे माहितीये. कुर्डवाडीत माझा दवाखाना म्हणजे गरीबाचा दवाखाना आणि ते बोलतो बरं का, मी पण नाही. कारण मला वाटतं ज्याला जर आता माझंही काय वय आहे का, मी का दवाखान्यात बसतो. आता पहिल्यासारखे पेशंट जरी होत नसले तरी एक जरी पेशंट रंजला गांजलेला आला तर त्याच्यापेक्षा समाधान अजून काय पाहिजे बोला. त्या रंजल्या गांजल्यांची सेवा हीच देवाची सेवा. तो देव दिसत नसला तरी कृती केल्याशिवाय राहत नाही. याचा शेवटचा दृष्टांत देतो, बरोबर वेळेत पूर्ण करतो. व्यसनमुक्त जीवन जगायचं का नाही पोरांनो? एक दृष्टांत देऊ का? तू पोरांशी बोल. विकास तू कोणाचा बोल. अच्छा घेतलेच ना? ठीक आहे ठीक आहे. मी मुद्दा मुलांच्या ओळखी करून घेतो बरं का. नक्की मित्रांशी बोलणार. काय म्हणायचं माहिती का? डॉक्टर म्हणले म्हणा दिसतं तसं जडे बोला सगळे. योगी त्याचं निमित्त करतोय. दिसतं तसं दोन मित्र रस्त्याने चालले होते. किती बोला? जाता जाता एकाला तंबाखू खाण्याची काय म्हणतात नाव घेत नाही. खाणारे बोला गेला हा तलब झाली. त्यांनी केसात हात घातला. तंबाखूची पुडी होती. सांगशील ना मित्रांनो? तंबाखूची पुडी होती पण चुना नव्हता. चुनाच लागतो ना, चुना लागतो ना. त्याने मित्राला म्हणाला तुझ्याकडे चुना आहे का? आता त्याचाच मित्र म्हणल्यावर असणारच की संगती संगत होत्या. त्याने त्याला चुन्याची पुडी दिली. त्याने चुना बोला खाणारे बोला. त्याने तंबाखूचा चुना पुडीतला कशावर घेतला? नकावर घेतला आणि तो तंबाखूला लावला. तंबाखू जोडली नाही मळली. करेक्ट बोलले. तंबाखू मळली. त्यातली चिमूटभर खाणारे आठवते आपलं चिमूटभर घेतली. महिला मंडळ खुश आहे. डॉक्टर आम्ही बोलूच सांगतोय पण खायचे काही सोडत नाही. बरं तंबाखू काय केली? हे यार बोला ना. मळली. त्यातली चिमूटभर घेत खाल्ली नाही अजून. मग मी तर कशात बसलोय. चिमूटभर घेतली आणि आता ती तो खाणार. लक्ष आहे का रे? तेवढ्यात त्याचा बाप समोरून येताना दिसला. बापाला पाहिल्या याने हात तंबाखूचा बोला ना मागे घेतला. वडील त्याचे निघून गेले. मित्र मित्राला म्हणाला तुला मी मानलं गाड्या म्हणला. म्हणला का एवढा मोठा होऊन सुद्धा तू तुझ्या वडिलांना एवढं घाबरतो म्हणला. म्हणला काय? अरे वडिलांना पाहिल्या तू तंबाखू मागे टाकली. येडा म्हणला टाकली. चिमूट होती ना मी टाकलेली बोला नाही. हे बघ म्हणला तो हात तंबाखू तशीच आहे. मग त्याला विचारलं तू हात का मागे घेतला? तो म्हणाला माझ्या बापाला ऐकतोय का बापलो? माझ्या बापाला मळलेली मागायची सवय. म्हणून पोराला म्हणलं तू हा दुसरा वडिलाला दे जर खात असले तर. डॉक्टर असे म्हणले बघा का राग आला तर चालत येईल का राग? उलट लक्षात येणारे आपण चुकीचं वागतोय आणि ते चुकीचं वागतोय लक्षात येणं म्हणजे कोळशाचा रंग बोला कोळशाचा रंग बदलणं. जर प्रवचनाची 40 मुद्दे झाले न ऐकलेला मुद्दा शेवटी मी म्हटल्याप्रमाणे देतोय. टाइम टू टाइम बोललो होतो. बरोबर 4-5 मिनिटं राहिली तेवढी पूर्ण घेतली पाहिजे. नाहीतर गुण येणार नाही आणि माझा जर गुण आला नाही तर माझ्या दवाखान्यात पुन्हा कोणी येणार नाही. आता तसं होऊ नये म्हणून शेवट सांगतोय. चाले बोललो होतो ना चाले हे शरीर कोणाची असते. 1 तास कीर्तन होतं त्याच्यावर आपलं लक्षात. आता आपल्याला कीर्तन नाही करायचं. 5-4 मिनिटांमध्ये एकच मुद्दा जो इतर महाराज देऊ शकणार नाही एक डॉक्टर म्हणून मी देतोय तेवढा ऐका. म्हणजे मलाही अत्यानंद होईल, त्या आत्म्यालाही अत्यानंद होईल. नितीन असो पूर्ण घराण्याला मुरुमकर घराण्यालाही आनंद होईल आणि माझे जुने जेवढे म्हणून इथे ओळखीचे लोक आहेत त्या सगळ्यांना आनंद होईल अशी अपेक्षा करतो. आणि शेवट मी असा करतोय चाले हे शरीर कोणाची असते कोणाची असते कोण बोलविते. जवळ 1 तास झाला. माझं पण मी बोलत नाही.
एक सेकंद तरी थांबवलं का देवाने मला? मला मला सगळे नाही. बरं कुठले मुद्दे लिहून आणलेत का? नाही, मुद्दे आठवून देणारी कुठली तरी शक्ती आहे, मानावं लागेल का नाही? हो. बरोबर, म्हणून ती कुठे आहे? या कॉम्प्युटर मध्ये मी सुरुवात केली होती बघा. म्हणून हा कॉम्प्युटरचा शोध आम्ही लावला आणि लाखो रुपये महिना कमवतो म्हणून रुबाब करू नका. त्यांनी हा फुकटचा कॉम्प्युटर दिला, पण आम्हाला याची किंमत कळली नाही, म्हणून व्यसनाकडे पिढी जायला लागली, म्हणून कोळशाचा रंग बदलत नाही, म्हणून शेवट करतो चाले हे शरीर कोणाचे. एका मेडिकल कॉलेजमध्ये मी मुद्दाम अशा ही माझी व्याख्यान माऊली कीर्तन प्रवचनापेक्षा व्याख्यान आणि ते कॉलेज मधल्या मुलांना पुढे घेतोय सगळ्यात चालतंय का? आणि त्यांना या पद्धतीने सांगणारे महाराज जोपर्यंत डॉक्टर यात येणार नाही तोपर्यंत हे ज्ञान त्या बिचारा महाराजांना असणार नाही. आणि या पद्धतीने सांगितल्याशिवाय मुलांना पटेल का? मला सांगा. मग चाले हे शरीर म्हणल्यावर त्या मेडिकल कॉलेज मधला एक मित्र म्हणला, अरे तू डॉक्टर आहे, उगी काही लोकांना उल्लू बनवतो का? ऐका बरं का, शेवटच 3 मिनिटं राहिली. काय म्हणला? उल्लू. आणि काय झालं? अरे म्हणला या शरीरावर आता आमची सत्ता आहे. बबनदादांचं हृदय बदललं की आम्ही, मी नाव दिलं बोलतोय, हृदय आम्ही बदललं. हे जगातलं केवढं आश्चर्य आहे. मी सत्ता कोणाला झाली? तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टरची. याच्यावर आम्हाला डॉक्टर लोकांची सत्ता आहे. मग मी त्याला म्हणालो, तो बरा म्हणला, मी माझ्या नाकाने हवा आत घेतो, बरा पुढं माझ्या नाकाने हवा बाहेर टाकतो, इथं तुमच्या देवाचा संबंध काय? त्याला एकच म्हणलंय, तुझं बोलणं केव्हा बरोबर आहे? ज्याला दिवसा तू जागा आहे त्यावेळेला. ऐकताय का? जागा का? एकदा का रात्री तू झोपी गेला आणि बाहेर गेलेली हवा बाहेरच राहिली तर बोला की रामनाम बोला. हा, बाहेरच राहिली तर राम नाम सत्य म्हणण्याशिवाय पर्याय नाही. पण तू घेतलेली हवा आत आणण्याचं आणि बाहेर टाकण्याचं काम मज निरंतर जागविती कोणीतरी करत असतो. त्याला फक्त देव म्हणा हे मी ज्ञान विज्ञान दोन्हीतलं पटवून देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून काहीतरी आपल्यात बदल व्हावा. आणि तिसरा मुद्दा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती जोंधळी. आई बाळाला जन्म देते आणि बाळाला जन्म दिल्या दिल्या आईच्या शरीरात अमृता समान दुधाची निर्मिती होते. हे दूध तयार करणारा हा डॉक्टर नसतो, तो डॉक्टर असतो. म्हणून सप्ताह करायचा, म्हणून पालन करायचं आणि त्याची भक्ती करायची. हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसार. जेवढं काही माझ्याकडनं मला सांगता येईल तेवढं मी सोपं करून आणि भरपूर 1 तासभर त्यांनी बदलून घेतले. आपली यामुळे नाही मी बोलत, त्यात वेळ नाही, मी जास्त पुढचं प्रमाण घेत नाही. त्याच्या कृपेने हे बोलता आलं. पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना बघून परमानंद होतोय, तो आनंद व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी पोपटरामच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेस पूर्ण विराम देतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव